नमस्कार. आज आपण जाणून घेऊयात गर्भधारणेसाठी स्त्रियांच्या शरीरातून जो योनिस्राव त्या भागातून निर्माण होत असतो त्याच्याविषयी माहिती. जनरली जेव्हा तुम्ही रिलेशन ठेवता तेव्हा त्या भागामधून योनिस्राव निघत असतो आणि तो योनिस्राव जर त्याचं pH लेवल जास्त असेल, ॲसिडिक असेल, तर त्याच्यामध्ये जनरली स्पर्म जास्त काळ तग धरू शकत नाही. असं एक सर्वेमध्ये म्हटलं गेलेलं आहे की जर तुमचं pH लेवल म्हणजे तुमचं योनिस्राव जे काही सर्वायकल फ्लूइड आहे ते नॉर्मल असेल तर त्याच्यामध्ये स्पर्म आतमध्ये छान ट्रॅव्हल करू शकतात आणि प्रेग्नन्सी राहण्यासाठी फायदा होतो. त्याच्यामुळे जर तुमचं pH लेवल जास्त असेल, तुमचं pH लेवल ॲसिडिक असेल किंवा तुमचं त्या भागामध्ये हीट जास्त प्रमाणामध्ये असेल किंवा शरीरामध्ये सुद्धा इवन हीट जास्त असेल तर त्याच्यासाठी तुम्ही एक डिटॉक्स ड्रिंक घ्यावं, डिटॉक्स वॉटर घ्यावं, ज्याच्यामध्ये तुम्ही अगदी ते दिवसभर ते पाणी पिऊ शकता. मग ते पाणी बनवायचं कसं याच्याविषयी आज आपण माहिती घेऊया. मग एक ग्लास किंवा एक बॉटल पाणी घ्यायचा, त्याच्यामध्ये 3 ते 4 किंवा अगदी अर्ध काकडी आहे त्याचे तुकडे टाकून ठेवायचे. त्याच्यामध्ये थोडं पुदिना टाकायचं, जिरं टाकायचं आणि थोडं धनं टाकायचं, धण्याची पावडर टाकू शकता आणि मग ते दिवसभर ते पाणी तुम्हाला प्यायचं, जेणेकरून तुमच्या शरीरातलं pH लेवल मेंटेन राहील. दुसरी गोष्ट, तुम्ही त्याच्यासोबत गुलकंद आहे, आवळा आहे, आवळ्याचा मुरब्बा आहे, हे घेऊ शकता, जेणेकरून तुमच्या शरीरातलं हीट कमी राहील. धन्यवाद.